एक महत्त्वाची बातमी, बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतल्यामुळे बावनकुळेंनी त्यांचे आभार मानलेत। सरकार बच्चू कडूंच्या मागण्यांवर नक्की विचार करणार असल्याचं यावेळी आश्वासनही बावनकुळेंनी दिलंय। तर कालच बावनकुळे बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्या संदर्भात आता बावनकुळेंनी त्यांचे आभार मानलेले आहेत, कारण बच्चू कडूंनी आंदोलन मागे घेतलंय। त्यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूयात। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये सुरू असलेलं आंदोलन बच्चू कडूंनी मागे घेतलंय, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। बच्चू कडूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला। सरकार त्यांच्या मागण्यांवर नक्की विचार करणार आहे, कारण हे सरकार लोकांचं आहे। मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलोय, त्यामुळे मलाही व्यथा कळतात। मी प्रशासन आणि बच्चू कडूंच्या सतत संपर्कात होतो। बच्चू कडूंच्या मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, असं हे आश्वासन या ट्विटच्या माध्यमातून बावनकुळेंनी दिले। शिवाय शेतकरी कर्जमाफी संदर्भात लवकरच उच्चस्तरीय समिती नेमली जाईल। महायुती सरकारची सुद्धा लोककल्याणाचीच भूमिका आहे।